पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आषाढी यात्रा जवळ आली की पंढरपुरात जशी भाविकांची वर्दळ वाढू लागते, तशीच प्रशासकीय पातळीवर याच भाविकांना पंढरीत आल्यानंतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू होतात। यातूनच पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून आणि यात्रेच्या महिनाभर आधी टेंडर काढण्यास सुरुवात होते आणि यात आरोग्य विभागाकडे तात्पुरते सफाई कर्मचारी नियुक्त करणे, भाविकांना लिंबू पाणी तसेच पिण्याचे पाणी याच्या बॉटल्स उपलब्ध करून देणे, शहरातील 65 एकरसह काही ठिकाणी मुरुम पसरविणे, 65 एकर परिसरातील शौचालयाची दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे, 65 एकर परिसरात वर्षभर त्या ठिकाणी असलेल्या नळाच्या तोट्या गळताना दिसून येतात, त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली हजारो रुपये खर्च करणे, अशा विविध प्रकारच्या निविदा आमंत्रित केल्या जातात आणि या निविदा अल्पमुदत असल्याने तातडीने या निविदा ओपन करून ठेकेदारांना वर्क ऑर्डरही दिल्या जातात। मात्र यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या एस्टिमेट याबाबत दरवर्षी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आले आहे। खरे तर यात्रा जवळ आल्यानंतर विविध उपाययोजनांसाठी पालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात, परंतु यात्रा झाल्यानंतर करण्यात आलेल्या बहुतेक कामांचे काही महिन्यातच नामोनिशाण देखील राहत नाही। यात्रा कालावधीत अंबाबाई पटांगण 65 एकर परिसर तसेच इतरही वाहनतळ या ठिकाणी मुरुम पसरविण्यासाठी यंदा 50 लाख अपेक्षित खर्चाचे टेंडर काढण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात पाऊस पडल्यानंतर अथवा वारी झाल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती जैसे तेच असल्याचे चित्र पाहावयास मिळते। पंढरपुरातील 65 एकर परिसरात भाविकांना सुविधा देण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात। याच ठिकाणी 10 शौचालय युनिट असून यातील अनेक शौचालयांची दारे मोडली आहेत, फरशा उचकटलेल्या आहेत आणि भांडी फोडण्यात आली आहेत, तर या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खचही दिसून येतो। सद्यस्थितीत या ठिकाणी शौचालयाचे 10 युनिट असून या शौचालयांना रंगविण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून 15 लाख रुपये अपेक्षित खर्चाच्या निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत। सद्यस्थितीत या शौचालयाची बाह्य बाजूस रंगकाम करण्याची आवश्यकता अजिबात नसल्याचेच दिसून येते, परंतु तरीही यात्रा जवळ आली की जशा अनेक निविदा काढल्या जातात तसाच या शौचालयांच्या रंगरंगोटीचा 15 लाख अपेक्षित खर्चाची निविदा काढण्यात आली असून या शौचालयांना केवळ सिमेंट कलर देण्यात येतो, मात्र त्यासाठी 15 लाख इतके एस्टिमेट तयार झाल्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा पंढरपुरात होताना दिसून येत आहे आणि यातूनच वाढीच्या काळात कशा पद्धतीने टेंडर काढले जातात, लाखो रुपये खर्च केले जातात आणि प्रत्यक्ष कामाचा दर्जा मात्र निकृष्ट असतो, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे।